माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचं शनिदेवाला साकडं. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी भाजप पक्षाच्या माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करत साकडं घातलं. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत 2 महिन्यापूर्वी हृदयविकारामुळे बिघाड झाला होता. त्यावर उपचार चालू असल्यामुळं मुंबईतील रुग्णालयात काही आठवड्यांपासून दाखल आहे. पूर्वीपेक्षा आता प्रकृती सुधारणा होत असून सर्व प्रकारच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची गावित परिवारांकडून सांगण्यात आले. तथापि पूर्वीप्रमाणे ते कार्यरत व्हावेत यासाठी त्यांच्या सर्व हितचिंतक प्रार्थना करतायत, त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करतायत. या सर्व पार्श्वभूमीवर माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज 18 मार्च 2026 रोजी नंदुरबार तालुक्यातील शनी मंडळ इथं जाऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्री शनिदेवाच्या मंदिरात विधिवत पूजन केलं. तसेच राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी श्री शनिदेवाच्या चरणी साकडं घातलं. शनी मंदिराचे पुजारी तथा प्रसिद्ध पुरोहित पांढरकर गुरुजी यांनी मंत्रोच्चार केले. या प्रसंगी शनी महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दिलीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, हिम्मत पाटील, महेंद्र पाटील, भट्टू धनगर, महेंद्र राजपूत, चिंदू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच गुजरात राज्यातील डेडियापाडा इथं बसलेल्या आदिवासींचं कुलदैवत देवमोगरा माता मंदिरात जाऊन डॉक्टर हिनाताई गावित यांनी पारंपरिक विधीनुसार देवमोगरा मातेचं पूजन केलं होतं व माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीचरणी प्रार्थना केली होती. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार.